नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर। गेले काही दिवस मी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक वाचत होतो, श्रीमान योगी म्हणून। ते पुस्तक वाचता वाचता मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अशा मित्राची गोष्ट समजली जी मला अजूनपर्यंत कुठल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा कुठेही मला अजून ती गोष्ट समजली नव्हती। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा मित्राची गोष्ट बोलतोय ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत अंतिम दहनाच्या चितेत स्वतःहून उडी मारून जीव दिला स्वतःचा। तर आपल्यापैकी ही गोष्ट काही लोकांना माहीत असेल, काही लोक म्हणतात की गोष्ट खरी आहे, काही लोक म्हणतात ही गोष्ट खोटी आहे। सो मला कोणाला मनाला दुखवण्याचा प्रयत्न नाही करायचा। माझं एवढंच होतं की मला जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मला एक डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं आणि ते चित्र रेखाटण्याचा मी 100% प्रयत्न केला। तर आय होप तुम्हाला हे चित्र आवडेल। तर कसं वाटलं माझं चित्र? आय नो काही लोकांना ते खूप आवडलं असेल आणि काही लोकांना ते अजिबातच आवडलं असेल। कारण की जेव्हा जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा तेव्हा ते आपल्याला समोर येतात की ते घोड्यावरती स्वार होऊन येत आहेत किंवा ते आपल्या गडावरनं खाली उतरतात मावळ्यांसोबत। असे काही विविध चित्र तुम्ही नेहमी पाहायला मिळतात, पण जे मी चित्र काढलंय ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघ्यासोबत। सो वाघ्या हा त्यांचा एकमेव मित्र होता असं मी म्हणेन। आणि जर तुम्हाला माहीत असेल तर रायगडावरती वाघ्याचा स्वतःचा एक स्टॅच्यू होता पहिले, पण 20व्या शतकात काही कारणांमुळे तो नंतर काढून टाकण्यात आला। कारण की लोकांचं असं म्हणणं होतं की हे एक इमॅजिनरी आहे, ही लोककथा आहे, हे सत्य नाही आहे। आणि त्याच्यावरनं बरेचसे वादविवाद नंतर झाले, पण ते सगळं जाऊन दे। माझ्या मनात एकच गोष्ट होती या चित्रामागे की एखाद्याचं धर्म, जात, एखाद्याचा चेहरा किंवा एखाद्याचं रूप पाहून कधी प्रेम केलं जात नाही, ते त्याचं स्वच्छ मन पाहून केलं जातं। आणि हेच मी या पेंटिंग थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केला। आय होप तुम्हा सगळ्यांना माझी ही पेंटिंग आवडली असेल। असेच विविध पेंटिंग्स आणि इतर गोष्टींमध्येही मी अजून हळूहळू व्हिडिओज अपलोड करत जाईन। जर तुम्हाला ते आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।